नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे भारताचं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 किंवा ज्याला आपण थोडक्यात NEP 2020 म्हणतो. हा काही छोटा मोठा बदल नाहीये बरं का. जुन्या पाठांतराच्या पद्धतीकडून थेट कौशल्य आधारित शिक्षणाकडे जाणारी ही एक खूप मोठी झेप आहे. चला तर मग समजून घेऊया याचा नेमका अर्थ काय होतो. आज आपण प्रामुख्याने या 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. 1. आपल्याला या NEPची गरज नेमकी का पडली? 2. ही नवीन 5+3+3+4 शालेय रचना काय आहे? 3. यात कौशल्य, परीक्षा आणि तंत्रज्ञान कसं वापरलंय? 4. उच्च शिक्षणातील बदल आणि शेवटी 5. याचे फायदे आणि सध्या आपल्यासमोर असलेली आव्हाने. तर आपला पहिला भाग आहे NEPची गरज का आहे किंवा शैक्षणिक सुधारणेमागील कारण. आपली शिक्षण व्यवस्था कोणत्या दिशेने चालली आहे हे समजून घ्यायचं असेल तर मुळात या बदलाची गरज का पडली हे पाहणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आता विचार करा, 34 हा फक्त एक साधा आकडा नाही आहे. यातनं हे समजतं की 1986 मध्ये आलेल्या मागच्या शिक्षण धोरणानंतर तब्बल 34 वर्ष उलटून गेली आहेत. विचार करा, 3 दशकांहून अधिक काळ. जग कुठेच्या कुठे पोचलं आणि आपण त्या जुन्या व्यवस्थेत होतो. त्यामुळे काळाच्या गरजेनुसार हा बदल करणं अगदी मस्ट झालं होतं. जुन्या 10+2 पद्धतीत काय व्हायचं? नुसतं रट्टा मारणे आणि पाठांतर. यामुळे मुलांवर अभ्यासाचा प्रचंड ताण असायचा आणि प्रॅक्टिकल स्किल्सचा तर पत्ताच नसायचा. याउलट NEP 2020ची उद्दिष्टे एकदम क्लिअर आहेत. इथे भर आहे तो प्रॅक्टिकल नॉलेजवर, विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंटवर. मुलांना केवळ मार्क मिळवण्यापुरता नाही, तर खऱ्या अर्थाने रोजगारक्षम आणि क्रिएटिव्ह बनवणं हे या नवीन धोरणाचं मुख्य ध्येय आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. 5+3+3+4 शाळेची रचना. विद्यार्थ्यांचा हा नवीन प्रवास कसा असणार आहे ते थोडक्यात पाहूया. जुनी 10+2ची पद्धत आता गेलीये. त्याऐवजी हे 4 नवीन टप्पे आले आहेत. पहिला, फाउंडेशनल स्टेज, वयाची 3 ते 8 वर्ष. यात पाटी पेन्सिलपेक्षा खेळातून शिक्षण यावर जास्त भर असेल. मग येतो प्रिपरेटरी स्टेज, जिथे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असेल. त्यानंतर मिडल स्टेज, म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी. इथे मुलांना थेट कोडिंग आणि व्यावसायिक शिक्षणाची ओळख करून दिली जाईल. आणि शेवटचा सेकंडरी स्टेज म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी, म्हणजे अनेक विषयांचा एकत्रित अभ्यास करता येईल. आता यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सेकंडरी स्टेजमधील लवचिकता. पूर्वी कसं असायचं? सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स एकदम कडक भिंती. पण आता तसं नाहीये. हे निर्बंध पूर्णपणे काढून टाकले आहेत. म्हणजे आता एखाद्या विद्यार्थ्याला सायन्ससोबत म्युझिक शिकायचं असेल किंवा गणितासोबत फाईन आर्ट्स घ्यायचं असेल तर ते अगदी सहज शक्य आहे. आहे की नाही कमाल? आणखी एक अतिशय महत्त्वाचा बदल म्हणजे मातृभाषेतून शिक्षण. किमान 5वी पर्यंत तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिकवण्याला प्राधान्य दिलं जाईल. यामागचं लॉजिक अगदी सोपं आहे. लहान वयात स्वतःच्या ओळखीच्या भाषेतून एखादा कठीण विषय सुद्धा खूप लवकर आणि चांगला समजतो, बरोबर ना? यामुळे मुलांचा पाया खऱ्या अर्थाने पक्का होईल. आता तिसरा भाग, कौशल्य, परीक्षा आणि तंत्रज्ञान. आपण पाठ्यपुस्तकांच्या चौकटी बाहेर जाऊन कसे शिकणार आहोत ते आता पाहूया. आता शिक्षण फक्त डिग्रीपुरतं मर्यादित राहणार नाही, तर ते मुलांना नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी खऱ्या अर्थाने तयार करेल. कसं? तर आता अभ्यासक्रमात कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि संवाद कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स यांचा थेट समावेश केला जाणार आहे. थोडक्यात सांगायचं तर मुलांना उद्याच्या आधुनिक जगासाठी जे काही लागेल ते सगळं आता शाळेतच शिकायला मिळेल. आणि हो, बोर्डाच्या परीक्षा, ज्याचं नाव काढलं तरी मुलांच्या आणि पालकांच्या पोटात गोळा येतो. हा ताण कमी करण्यासाठी आता परीक्षा पद्धतीत मोठा बदल होतोय. आता तू किती पाठांतर केलंस यापेक्षा तुला विषय किती समजलाय म्हणजे तुमचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तपासण्यावर भर दिला जाईल. यामुळे विद्यार्थ्यांवरचा नाहक ताण नक्कीच कमी होईल. गेल्या काही वर्षात, विशेषतः कोरोना काळात, आपण डिजिटल शिक्षणाचं महत्त्व खूप जवळून पाहिलंय. म्हणूनच या नवीन धोरणात डिजिटल लर्निंगवर खूप मोठा फोकस आहे. ऑनलाईन क्लासेस, स्मार्ट क्लासरूम्स, व्हर्च्युअल लॅब्स आणि कंटेंट यांसारख्या गोष्टी आता शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनतील.
शिक्षण कधीही कुठेही थांबून नये हाच या मागचा उद्देश आहे. आपला चौथा भाग आहे उच्च शिक्षणाचा पुनर्विचार. युनिव्हर्सिटी लेव्हलला ही लवचिकता कशी काम करेल याकडे आपण वळूया. हा बदल फक्त शाळेपुरता मर्यादित नाहीये बरं का. हायर एज्युकेशनमधला हा बदल खरोखरच क्रांतिकारी आहे. याला मल्टिपल एंट्री आणि एक्झिट सिस्टम असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर जर एखाद्या विद्यार्थ्याला काही कारणामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं तर आता त्याचं ते वर्ष वाया जाणार नाही. तुम्ही 1 वर्ष पूर्ण केलं तर सर्टिफिकेट मिळेल, 2 वर्ष केली तर डिप्लोमा मिळेल आणि 3 वर्ष पूर्ण केली तर डिग्री मिळेल. म्हणजे तुमची मेहनत कधीच वाया जाणार नाही. आता तुम्ही म्हणाल हे रेकॉर्ड कसे ठेवणार? तर त्यासाठी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स किंवा ABCची संकल्पना आणली आहे. हे अगदी बँकेच्या खात्यासारखं किंवा तुमच्या डिजिटल लॉकरसारखं काम करेल. तुम्ही जे काही शिकाल त्याचे क्रेडिट्स या खात्यात सुरक्षित राहतील आणि जेव्हा तुम्ही पुन्हा शिक्षण सुरू कराल तेव्हा तिथूनच पुढे कंटिन्यू करता येईल. अगदी सोपं आणि सोयीचं. आता वळूया आपल्या शेवटच्या म्हणजे 5व्या भागाकडे, फायदे आणि सध्याची आव्हाने. एवढ्या मोठ्या धोरणाचे वास्तविक परिणाम काय होतील ते आपण तटस्थपणे समजून घेऊया. या धोरणाचे फायदे खरंच खूप आश्वासक आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं, त्यांना केवळ परीक्षेसाठी नाही तर खऱ्या आयुष्यासाठी आणि आधुनिक करिअरसाठी तयार करणं हे यातून नक्कीच साध्य होऊ शकतं. यातून मिळणारे स्किल्स, ग्लोबल लेव्हलचं शिक्षण आणि डिजिटल क्रांतीचा वापर यामुळे नक्कीच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. पण कोणतीही नवीन गोष्ट 100% अचूक नसते, बरोबर? प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना काही मोठी आव्हानं नक्कीच आहेत. जसं की आपल्या ग्रामीण भागात अजूनही इंटरनेट आणि चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरची वाणवा आहे. दुसरं मोठं आव्हान म्हणजे देशभरातील लाखो शिक्षकांना या नवीन पद्धतीनुसार ट्रेनिंग देणं. या डिजिटल साधनांची कमतरता भरून काढणं हे सरकारसमोरचं सध्याचं सगळ्यात मोठं टास्क आहे. थोडक्यात सांगायचं तर NEP 2020 हा भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पाया मुळापासून बदलणारा एक ऐतिहासिक निर्णय आहे. पण हे धोरण खरोखरच भविष्यातील शिक्षणाचा चेहरामोहरा बदलेल का? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं या नवीन बदलांबद्दल? हा बदल कितपत यशस्वी होईल यावर नक्की विचार करा. आशा आहे की या सविस्तर विश्लेषणामुळे तुम्हाला हा विषय सोप्या भाषेत समजायला मदत झाली असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसोबत.